मध्ये त्यांनी त्या निवडणुका घोषित केल्यात आणि निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर करत असताना त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं की या निवडणुका न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून आम्ही घेत आहोत. म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम या निवडणूक आयोगाने केलं. पुढची बातमी पाहूयात. भाजपचे आमदार आशिष देशमुखांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, जास्त वळवळ कराल तर फाडून टाकू, असं बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये आशिष देशमुखांनी वक्तव्य केलं. आशिष देशमुखांनी हे वक्तव्य केलंय, जर जास्त वळवळ केली तर फडकून टाकू. देवेंद्र फडणवीसांच्या आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये हे वादग्रस्त वक्तव्य केले. सर्जाला सांगून द्या, अरे फडकून टाकील सर्जा तुले अर्धा. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे. जास्ती वळवळ केली तर फडकून टाकू तुले अर्धा. या कळमेश्वराची संस्कृती बिघडण्याचं काम काँग्रेसवाल्याने बिलकुल करण्याची गरज नाही. पुढची बातमी पाहूयात. धमक्यांना घाबरू नका, मी डॉन बोर्डीकरांची लेक आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी विरोधकांना इशारा दिलाय. विरोधकांकडून जातीजातींमध्ये भांडणं लावण्याचं काम सध्या सुरू आहे. देवाभाऊ आपल्या पाठीमागे आहेत, घाबरू नका, असं सुद्धा आश्वासन आणि विश्वास बोर्डीकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय. देशामध्ये कणखर नेतृत्व नरेंद्र